एव्हरीवन, आज आपण युनिट नंबर 3 ट्रान्सफर फंक्शन या युनिटमधलं रूट हार्वेस्ट प्रिन्सिपल किंवा रूट हार्वेस्ट रूल याबद्दल शिकणार आहोत. तर पहिलं आपण बघूया की आतापर्यंत आपण काय काय शिकलो. तर आतापर्यंत आपण बघितलेलं की कोणत्याही सिस्टमला डिफाईन करण्यासाठी आपण ट्रान्सफर फंक्शनचा यूज करतो आणि ट्रान्सफर फंक्शन जनरली काय असतं की इनपुट अपॉन आउटपुट विच इज RS अपॉन CS. तर पहिलं आपण बघूया रूट हार्वेस्ट प्रिन्सिपल कशासाठी यूज होतो. तर रूट हार्वेस्ट प्रिन्सिपल जो आहे किंवा रूल आहे तो जनरली यूज होतो एखाद्या सिस्टमची स्टेबिलिटी डिटरमाइन करण्यासाठी. आता ट्रान्सफर फंक्शनमध्ये आपण बघितलेलं की जो आपला डिनॉमिनेटर आहे CS, तर CSचं जर आपण इक्वेट 0शी केलं आणि त्याचे रूट्स काढले तर त्याला आपण पोल्स असं म्हणूया. तर CS आपण म्हणू शकतो कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन अँड रूट्स ऑफ कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन गिव्स पोल्स ऑफ द सिस्टम. आता आपण इक्वेशन यूज करून पोल्स का काढतो, तर पोल्सच्या मदतीने आपण डिटरमाइन करू शकतो की एखादा सिस्टम स्टेबल आहे. फर्स्ट कंडिशन काय आहे की इफ पोल्स आर ऑल प्रेझेंट इन द लेफ्ट हँड प्लेन द सिस्टम इज स्टेबल. जेव्हा आपण पोल्स आणि झिरोची डायग्राम काढतो तर त्यामध्ये जर पोल्स लेफ्ट हँड प्लेन मध्ये प्रेझेंट असतील तर याचा अर्थ आहे की जो सिस्टम आहे तो आपला स्टेबल असतो. जर पोल्स राईट हँड प्लेन मध्ये प्रेझेंट असतील तर याचा अर्थ की जो सिस्टम आहे तो आपला अनस्टेबल आहे. फॉर एक्झाम्पल तुम्ही एखाद्या हा त्याचा रूट निघतो प्लस मायनस 2i अशा त्याच्या रूट्स. आता हे रूट्स जर आपण पोल आणि झिरोच्या डायग्राममध्ये जर आपण प्लॉट केले तर याचा अर्थ की ते पोल्स आपल्याला सांगतात की सिस्टम स्टेबल आहे. तर पहिली कंडिशन बघितली की पोल्स आर प्रेझेंट इन द लेफ्ट हँड प्लेन देन द सिस्टम इज स्टेबल. If even one of the poles is present in the right hand plane, then the system is unstable. And if the poles are present on the imaginary axis of the diagram, then the system is said to be marginally stable or conditionally stable. आता ह्याचा अर्थ काय, कंडिशनली स्टेबल ह्याचा अर्थ काय. समजा तुमच्याकडे एक असा बाउल आहे, त्याच्यामध्ये मी सर्क्युलर स्फिअर असा ठेवलाय. आता हा जो बाउल आहे ह्याचे काहीतरी लिमिट्स आहेत, पण जर समजा मी इथे थोडासा फोर्स अप्लाय केला तर हा बॉल इथपर्यंत जाईल आणि परत ते त्याच्या ओरिजिनल पोझिशन किंवा स्टेडी पोझिशन मध्ये येईल. पण जर समजा ह्याच्यावर लागणारा फोर्स जर लिमिटपेक्षा बाहेर गेला तर हा बॉल इथे जाईल आणि ते परत कधी येणार नाही. याचा अर्थ की हा जो सिस्टम आहे तो कंडिशनली स्टेबल आहे. कंडिशनली स्टेबल आहे म्हणजे काय की ह्याला काहीतरी कंडिशन आहे की इतका फोर्स लागल्याशिवाय हे बॉल अनस्टेबल होणार नाही. तर आपण आतापर्यंत बघितलं की ट्रान्सफर फंक्शनचा यूज आपण स्टेबिलिटी यूज करतो. त्याचा जो डिनॉमिनेटर आहे त्याला जर आपण 0शी इक्वेट केलं तर कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन असते आणि कॅरेक्टरिस्टिक इक्वेशनचे रूट्स आपल्याला पोल्स देतात आणि पोल्सवरून आपण स्टेबिलिटी. आता आपण बघू की रूट हार्वेस्ट प्रिन्सिपल हा काय करतो. तर जसं मी म्हटलं की आपण कॅरेक्टरिस्टिक इक्वेशनचे रूट्स काढतो. आता जर समजा असं एखादं इक्वेशन आहे S2 हा रूट्स काढण्यासाठी सोपा इक्वेशन आहे. पण जर मी असं एखादं इक्वेशन दिलं ज्याची पॉवर 8th ऑर्डरमध्ये किंवा 5th ऑर्डरमध्ये असेल तर मग त्याचे रूट्स आपण कसे काढणार. त्या केसमध्ये आपल्याला ते रूट्स काढणं पॉसिबल नाही आणि त्यासाठी आपण रूट हार्वेस्टचा जो रूल आहे तो अप्लाय करतो आणि सिस्टमची स्टेबिलिटी डिटरमाइन वरची आहे आणि खालची आहे तुम्ही बघू शकता. तर ह्यामध्ये मी DS हे डिनॉमिनेटरला डिनोट केले. आता आपण जसं अगोदर बघितलं की कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन काय असते जेव्हा आपण डिनॉमिनेटरला इक्वल टू 0 करतो. तर आता कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन आपल्याला काय भेटली A0 S raised to power n plus A1 S raised to power n minus 1 so on A raised to n S raised to 0. आता ही जी कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन आहे आपल्याला रूट हार्वेस्ट रूल जर वापरायचा आहे तर त्यासाठी आपल्याला काही नेसेसरी कंडिशन्स आहेत ते चेक करायला लागतात. आता नेसेसरी कंडिशन्स काय आहेत की ऑल कोएफिशिएंट ऑफ कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन मस्ट हॅव सेम साइन. याचा अर्थ काय की इथे A0 A1 A2 आणि AN पर्यंत जे काय कोएफिशिएंट्स आपल्याला दिसत आहेत तर ते सगळे कोएफिशिएंट्स एक
एकाच साईनचे असले पाहिजे। याचा अर्थ की A1, A0 आणि बाकीचे सगळे कोएफिशियंट आयदर पॉझिटिव्ह असले पाहिजे और नेगेटिव्ह असले तर आयदर सगळे नेगेटिव्ह असले पाहिजे। दुसरी नेसेसरी कंडिशन काय की नो टर्म्स ऑफ एस शुड बी ॲब्सेंट। म्हणजे याचं काय की जे आपलं सिक्वेन्समध्ये आपण एस जे अरेंज केले तर त्यामध्ये कोणतीही एसची टर्म ॲब्सेंट नसली पाहिजे किंवा कोएफिशियंट 0 नसला पाहिजे। आता या जे दोन कंडिशन्स आहेत हे जर सॅटिस्फाईड झाल्या तर ह्याचा अर्थ की आपण पुढचा जो रूट टेस्ट आहे तो अप्लाय करू शकतो। पण जर समजा ह्या कंडिशन सॅटिस्फाय नाही झाल्या तर आपण डायरेक्टली म्हणू शकतो की जो सिस्टम आहे तो अनस्टेबल आहे। आता अजून एक गोष्ट आहे की जर कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन जर ह्या दोन नेसेसरी कंडिशन सॅटिस्फाय करत असतील तर त्या इक्वेशनला आपण हर्विट्झ पॉलिनॉमियल म्हणून असं ओळखलं जातं।